हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला सिंपल पद्धतीने मॅगी कशी बनवायची ते दाखवणार आहे. बरेचदा बॅचलर मुली असतात त्यांच्यासाठी असं पटकन नाश्त्यासाठी काय बनवायचं, तर ही सिंपल पद्धतीने मॅगी कशी बनवायची ते मी आज तुम्हाला दाखवते. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे गॅसवरती मी कढई ठेवली आहे. कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे. आता तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धना पावडर घालायची आहे. त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे आणि त्यानंतर आपण जो मॅगीमध्ये जे मसाला असतो तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता हे सर्व मसाले तेलामध्ये 1-2 सेकंद परतून घ्यायचे. तुम्हाला हवं तर मॅगी मसाला हा नंतर टाकला, तुम्ही मॅगी जेव्हा होत येते तेव्हा टाकला तरीसुद्धा चालणार आहे किंवा आत्ता टाकला तरीसुद्धा चालणार आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे. आता पाणी तुम्हाला जर मॅगी सूपमध्ये ठेवायची असेल तर थोडं जास्त घाला. आता इथं मी फार जास्त सूपमध्ये असं मॅगी नाही ठेवणार आहे, खूप जास्त पातळ नाही करणार आहे. तर बघा इथे मी 1 ग्लास पाणी घातले. आता आपल्याला ह्या पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता पाहू शकता पाण्याला छान अशी उकळी आली आहे. आता यामध्ये जे मॅगी आहे ते आपण असेच ठेवून देणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही तोडूनसुद्धा टाकू शकता, पण मॅगी ही अशी मोठी लांब लांबच छान वाटते. आता बघा मी पलटी करून घेतलं आहे. दुसऱ्यासुद्धा साईडने 1-2 सेकंद. आता बघा ही मोकळी होते अशी सहज. ह्याला असं मोकळं करून घ्यायचं आणि आपल्याला ही एक 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायची आहे. मॅगी 2 मिनटात होत नाही, तिला ॲटलिस्ट 3 ते 4 मिनटं लागतातच. आता इथे 4 मिनटं झालेली आहेत. तर पाहू शकता त्यामध्ये मी असं सूप ठेवलं आहे थोडं आणि आपली मॅगीसुद्धा शिजली आहे. आता आपण गॅस बंद करूया. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही सिंपल पद्धतीने मॅगीची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.